श्रीरामपूर शहर पोलिसांनी आज पहाटे मोठी कारवाई करत शहरातील कसाई मोहल्ला येथे 2 अवैध कत्तलखान्यांवर छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 2100 किलो गौमांस जप्त केले असून जप्त केलेल्या मालाची किंमत 10 लाख रुपये आहे। या प्रकरणी पोलिसांनी मोसीम उर्फ बुंदी कुरेशी, शोएब कुरेशी, अरबाज शहा, रिजवान कुरेशी आणि अमजद कुरेशी या 5 आरोपींना अटक केली आहे। गुप्त माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीने कसाई मोहल्ला परिसरातील 2 ठिकाणी धाड टाकली। या छाप्यादरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात गोवंश मांस आढळून आले। पोलिसांनी घटनास्थळावरून मांस जप्त केले आणि 5 आरोपींना ताब्यात घेतले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संपूर्ण कारवाईची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वातचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचेकडील गुन्हे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू त्रिभुवन, पोलीस नाईक भैरवनाथ अडागळे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, सचिन काकडे, सागर बनसोडे, ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राइब करा। रवींद्र शिंदे, अकबर नवीनतम पठाण, आणि महत्त्वपूर्ण महिला पोलीस घडामोडी कॉन्स्टेबल पाहण्यासाठी मीरा सरग आदींच्या आपल्या तिरंगा पथकाने न्यूज केली असून YouTube चॅनलला श्रीरामपूर शहर पोलीस आजच लाईक दाखल करा गुन्ह्याचा आणि तपास करीत सबस्क्राइब आहेत। करा। श्रीरामपूर पोलिसांनी दिलेली ही कारवाई अवैध धंदे करणाऱ्यांसाठी मोठा इशारा मानली जात आहे।